ओके, गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. आता आपण काल झालेल्या भागाची थोडी उजळणी पाहूया. बघूया तुम्ही सूत्र विशेषतः किती विद्यार्थ्यांनी पाठ केलीत. काल आपण काय पाहिलं होतं? 3 गुणिले 3 गुणिले 3 या मापाच्या घनाकृती ठोकळ्याला 1 एकक अंतरावर कापले असता 1 गुणिले 1 गुणिले 1 या लहान लहान ठोकळ्यामध्ये त्याचं रूपांतरण करायचं होतं. तर पहिला प्रश्न आहे, तो ठोकळा किती ठोकळा किती वेळा कापावा? कोण सांगते सूत्र? मला फक्त सांगा, ठोकळा किती वेळा कापावा? हा, अगदी बरोबर. 3 कंसात n वजा 1. आता दुसरा प्रश्न, 1 सेमी गुणिले 1 सेमी गुणिले 1 सेमी या मापाचे लहान लहान किती ठोकळे तयार होतील? त्यासाठी सूत्र काय रे? n चा वर्ग. n चा घन. अगदी बरोबर. पुन्हा 3 पृष्ठभाग रंगीत असणारे ठोकळे कसं काढायचं? 8 कंसात उत्तर असतं 8. पुन्हा 2 पृष्ठभाग रंगीत असणारे ठोकळे कसं काढायचं? 12 कंसात n वजा 2. अगदी बरोबर. आणि 1 पृष्ठभाग रंगीत असणारे ठोकळे कसं काढायचं? 6 वर्ग. आणि रंगहीन ठोकळे कसं काढायचं? रंगहीन ठोकळे बरोबर. आता पहा, आता मला सांगा, आपलं n बरोबर किती घेऊया? 3 घेऊया. कालच्या भागाचे रिव्हिजन थोडक्यात. n बरोबर किती घेऊया? 3 घेऊया. सांगा, 3 गुणिले 3 गुणिले 3 या मापाच्या ठोकळ्यापासून 1 गुणिले 1 गुणिले 1 या मापाचे लहान लहान ठोकळे तयार करायचे आहेत. तर तो ठोकळा किती वेळा कापावा? 27. 6. जागेवर 3 ठेवायचे. तुम्ही काल समजून घेतलं नाही बरं का? 27. 3 1 वजा केलं 2. मी ठोकळं नाही विचारलं भावानो, किती वेळा कापावा हा प्रश्न आहे माझा. 6 वेळा कापावा. 6 वेळा कापावा. याचं उत्तर आहे 6 वेळा कापावा. त्यानंतर दुसरा प्रश्न माझा आहे, 1 गुणिले 1 गुणिले 1 मापाचे किती लहान लहान ठोकळे तयार होतील? 27. त्या n च्या ठिकाणी आपण किती ठेवलं? 3 ठेवलं. तर 3 चा घन किती मग होणार? 27. पुढचा प्रश्न, 3 पृष्ठभाग रंगीत असणारे ठोकळे किती? 8. पुन्हा 2 पृष्ठभाग रंगीत असणारे ठोकळे किती? 2 पृष्ठभाग रंगीत 12. यांच्या ठिकाणी आपण 3 ठेवलंय का नाही? आणि अगोदर वजाबाकी केली. 3तून 2 गेलं 1 आणि 12 गुणिले 1 12. पुढचा प्रश्न कुठला? 1 पृष्ठभाग रंगीत असणारे ठोकळे किती? 6. 3 ठेवलं. बघा, 3तून 2 गेलं 1. इथं 1 चा वर्ग होणार आणि 1 चा वर्ग किती? 1. 6 आणि 1 चा गुणाकार 6. आणि शेवटचा प्रश्न काय? रंगहीन ठोकळे किती? यांच्या जागेवर 3 ठेवा. 1. बरोबर. बघा, रंगहीन ठोकळे 1
एक पृष्ठभाग रंगीत असणारे ठोकळे 6, 2 पृष्ठभाग रंगीत असणारे ठोकळे 12, 3 पृष्ठभाग रंगीत असणारे ठोकळे 8 आणि 1 सेमी गुणिले 1 सेमी गुणिले 1 सेमी या मापाचे लहान ठोकळ्यांची संख्या किती? 27. आणि तो ठोकळा किती वेळा कापावा म्हणजे 27 ठोकळे तयार होतील? तर 6 वेळा कापावा. मला वाटतं एवढं सगळं तुमचं काय झालेलं आहे. झाले नाही सगळं? हो. हा. आता बघा मी एक तुम्हाला आकृती दाखवतो. कालचा ठोकळा आणि या ठोकळ्यात काय फरक आहे रे? बघूया कोण सांगते. कालच्या ठोकळ्याची उंची आणि रुंदी समान होती. आजच्या ठोकळ्याची वेगळी आहे. हा अगदी बरोबर. कालच्या ठोकळ्यामध्ये लांबी, रुंदी आणि उंची या तीनही गोष्टी कशा होत्या? समान होत्या. सारख्या होत्या. हा. आता आज बघा काय झालंय. आता ह्याची लांबी किती आहे बघा. लांबीला आपण एल अक्षर वापरूया, स्मॉल एल. बघा 1, 2, 3, 4 आणि 5. लांबी 5 आहे. रुंदीला आपण इंग्रजीत ब्रेडथ म्हणतो. ब्रेडथ मधलं बी हे स्मॉल लेटर घेतो रुंदीसाठी. आता रुंदी मोजा 1, 2, 3 आणि 4. रुंदी 4च आहे पा. आणि उंचीला आपण इंग्रजीत हाईट म्हणतो. हाईट मधलं एच अक्षर घेतो. मग उंची बघा 1, 2 आणि 3. तुमच्या लक्षात आलं असेल पाहता. लांबी किती आली? 5. रुंदी किती आली? 4. आणि उंची किती आली? 3. म्हणजे बाजू कशा आहेत? समान नाहीत. लांबी वेगळी, रुंदी वेगळी आणि उंची वेगळी. कालचा प्रकार काय होता? बाजू समान असताना. आता आज बाजू समान नसताना. तुम्ही टायटल द्या. चला वही पेन काढा. स्वच्छ हस्ताक्षरामध्ये लिहून घ्यायचंय आणि लगेच आपण तास झाल्यावर फोटो पाठवणार आहे. त्यामुळे आता सांगतो अक्षर चांगलं काढा. चला लिहा. बाजू समान नसताना. बाजू समान नसताना. बाजू समान नसताना. हा चला पहिले लिहा. लांबी लांबीला आपण एल म्हणतो पण इथं ए म्हणूया. स्मॉल ए. लांबी स्मॉल ए. पुन्हा त्या खाल्ल्या रुंदी ते स्मॉल बी लिहा. आणि 3 नंबरला उंची स्मॉल सी म्हणा. लांबी काय? स्मॉल ए. रुंदी काय? स्मॉल बी. आणि उंची काय? स्मॉल सी. ओके. आता हे तुमचं लिहून झालं असेल. आता ह्या आकृतीपुरतं मर्यादित, तर ह्या आपण नंतर पाहूया. आता मला सूत्र न वापरता आपण काही उत्तर काढूया. बघूया किती जणांना उत्तर येतंय. ज्यांना उत्तर येते त्यांनी फक्त माईक चालू करायचा. बाकीच्यांना माईक बंद ठेवायचा. माईकचं बटन बघा खाली असतं ऑन ऑफ. म्हणजे गोंधळ होणार नाही. हा. आता माझा पहिला प्रश्न आहे. ठोकळा किती वेळा कापावा? कोण सांगेल याचं उत्तर? हा ठोकळा किती वेळा कापावा म्हणजे त्याच्यापासून 1 गुणिले 1 गुणिले 1 मापाचे लहान लहान ठोकळे तयार होतील. बघूया कोण सांगतंय. हा ठोकळा किती वेळा कापावा? आता मी तुम्हाला रेषा ओढून दाखवतो किती वेळा कापावा म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा. बघा मी कापून दाखवते तुम्हाला. 12. बघा 1, 2, 3, 4. आता आडवा
5 6 7 8 आणि 9 एवढ्या वेळा कापायचा. किती आलं उत्तर याचं मग? 9. आता ऑब्झर्वेशन शिका अगोदर, आपण सूत्र नंतर पाहणार आहे. आता फक्त ऑब्झर्वेशन शिका. ठोकळा किती वेळा कापावं आलं? 9 वेळा. आता माझा दुसरा प्रश्न आहे, 1 गुणिले 1 गुणिले 1 मापाचे लहान किती ठोकळे तयार होतील? आता वरचं ठोकळं मोजा रे, वरचं बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. खाली बघा, 11 12 13 14 15 16 17 18 19 20. बरोबर. तयार होतील. म्हणजे पहिल्या थरामध्ये किती झालं? 20. ह्या थरात 20, या थरात 20 आणि या थरात 20. म्हणजे 20 चे 3 पट करावे लागेल. किती ठोकळं तयार झालं? 60 ठोकळे. 60. समजतंय कसं ऑब्झर्वेशन? 60. हा बरोबर, 60 बरोबर आहे उत्तर. आता माझा तिसरा प्रश्न, 3 पृष्ठभाग रंगीत असणारे ठोकळे किती? बघू कोण सांगतंय? 8. किती बरोबर? याचं उत्तर 8च. कारण त्याला कोपरे किती आहेत? वरचं 4 कोपरे आणि खालचं 4 कोपरे. असं 8 कोपऱ्यावरचे 8 ठोकळा असं असतील की ज्याचं 3 पृष्ठभाग काय असतील? रंगीत असतील. हे सुद्धा ऑब्झर्वेशन कळतं. ह्याच्या पुढचं बघा, 2 पृष्ठीय रंगीत असणारे ठोकळे किती? बघूया कोण सांगते 2 पृष्ठीय रंगीत असणारे ठोकळे. आता आपण लांबी घेऊया, लांबी. बघा, हा ठोकळा, हा दुसरा आणि हा तिसरा. म्हणजे या कडेवरचं 3, म्हणजे लांबीवरचं 3 आलं. अशा लांब्या किती असणार आहे? एकूण ज्या 12 कडा असतात का नाही, त्या 12 कडामध्ये 4 कडा लांबी असणार, 4 कडा रुंदी असणार आणि 4 कडा काय असणार? उंची असणार. आता लांबी ही कडा आपण विचारात घेऊया. लांबीवर मधलं 3 ठोकळं, अशा लांब्या किती असणार? 4. म्हणजे हे 12 झालं. आता रुंदी आपण घेऊया, रुंदी. रुंदीवर किती बघा, 2 पृष्ठभाग रंगीत असणारे ठोकळे येणार. रुंदी, रुंदी म्हणजे काय? हा एक येणार बघा आणि हा एक. रुंदीवरचं किती आलं? 2च आलं. मग एका कडेवरचं किती? 2. मग अशा रुंदी किती असणार आहे? 4. म्हणजे रुंदीवरचे एकूण ठोकळे किती येणार? 8. आता आपण उंची घेऊया, उंची. आता उंचीवर फक्त हा मधला एकच ठोकळा येणार ना. उंचीवर काय येणार? फक्त मधला एकच ठोकळा येणार बघा, हा. मग अशा उंची किती असणार? 4. म्हणजे उंचीवरचं 4 ठोकळा. आता बेरीज करा. 12 आणि 8 20. आणि 20 आणि 4 किती? 24. म्हणजे 24 असं लहान ठोकळं असणार आहेत की ज्याचं किती पृष्ठभाग रंगीत असतील? 2 पृष्ठभाग रंगीत असतील. समजते का तुम्हाला ऑब्झर्वेशन वरनं? सर स्क्रीन. हो. ओके. आता पुढचा माझा प्रश्न पहा, 1 पृष्ठभाग रंगीत असणारे ठोकळे किती? 1 पृष्ठभाग रंगीत असणारे ठोकळे किती? सांगा पाहू. एक पृष्ठभाग रंगीत असणारे ठोकळे किती? ऑब्झर्वेशन करा ना. हो का, हा पहिला
हा दुसरा, हा तिसरा ना, 22 हा चौथा, हा पाचवा 22 आणि हा 6वा. कसं काय 22? चोवीस सर हा 24 एका मला सांगा एका पृष्ठभागावर किती आलं? 6. मग वर 6 आणि त्याचा विरुद्ध पृष्ठभाग आहे ना तळाला, तिथं पण 6 असणार. म्हणजे ते किती झालं? 12. आता आपण दुसरा पृष्ठभाग विचारात घेऊ. हो का? आता हा पृष्ठभाग बघा, 1, 2 आणि 3 किती आलं इथं? 3 झालं दरम्यानचं. म्हणजे इथं 3 आणि त्याच्या विरुद्ध पृष्ठभागाला 3, म्हणजे 3 दोन्ही किती झालं हे? 6. आता शेवट पहा. आता इकडे बघा, हा एक आहे आणि हा एक, म्हणजे या पृष्ठभागावर 2 आलं आणि त्याच्या विरुद्ध पृष्ठभागावर 2 असणार, म्हणजे बेदोन्ही किती झालं? 4. करा बेरीज चला. 12 आणि 6 18 आणि 18 आणि 4 22. म्हणजे 1 गुणिले 1 गुणिले 1 मापाचं लहान 22 घनाकृती ठोकळा असा असणार आहेत की ज्याचा फक्त एक पृष्ठभाग काय असेल? रंगीत असेल. बघा, घनाकृती ठोकळा हा भाग तुम्हाला तास संपल्यानंतर घरी सुद्धा अभ्यासावा लागणार आहे. आपलं हे ऑब्झर्वेशन चाललंय. नंतर आपण सूत्र सुद्धा पाहणार आहोत. नंतर काय पाहणार आहोत? सूत्र सुद्धा पाहणार आहोत. आता शेवटचा प्रश्न काय राहिला ह्यातला? रंगहीन ठोकळे किती? बघूया कोण सांगते रंगहीन ठोकळे. सांगा रंगहीन ठोकळे किती? 6ची 6 पृष्ठभागाला रंग दिलाय. तर असं लहान घनाकृती ठोकळे सांगा की ज्याचा एकही पृष्ठभाग रंगीत असणार नाही. 6 अगदी बरोबर. हो का? 1 2 3 4 5 6 हे 2 ठोकळे पण कुठल्या थरातले रे? च्या मधल्या थरातले. मधल्या. कारण त्याचा एकही पृष्ठभाग उघडा असणार नाही, बंदिस्त असणार आहे. बंदिस्त असल्यामुळं त्याला बंदिस्त भागाला रंग देता येणार नाही. त्यामुळे वर जे मी 6 खुणा केल्या त्याच्या खालचं मधल्या थरातलं 6 ठोकळं की ज्याचा एकही पृष्ठभाग रंगीत असणार नाही. महत्वाचं तुम्हाला असं ऑब्झर्वेशन न जमलं पाहिजे, कारण परीक्षेला सूत्र आठवत नाही. सूत्रापेक्षा ऑब्झर्वेशन अगोदर काढायला शिका. समजलं का सर्वांना ऑब्झर्वेशन कसं काढायचं? हा. आता आपण सूत्राचा उपयोग करून कसं काढायचं ते शिकूया आता, कारण सूत्राचा उपयोग करून सुद्धा आलं पाहिजे. हा चला, पहिला प्रश्न लिहा. वर टायटल काय दिलं तुम्ही रे मगाशी? बाजू समान नसताना, बरोबर का? हा, त्या खाली काय लिहिलं? लांबी बरोबर स्मॉल ए, रुंदी बरोबर स्मॉल बी आणि उंची बरोबर काय लिहिलं? स्मॉल सी. हा, एवढं लिहिलं ना तुम्ही? तुम्ही एवढं लिहिलं ना तुम्ही? हो सर. हा, आता लिहा खाली किती वेळा कापावा? एका टाका. किती वेळा कापावा? प्रश्नचिन्ह द्या. किती वेळा कापावा? प्रश्नचिन्ह. सर प्रश्न परत करणार. किती वेळा कापावा एवढंच लिहा. म्हणजे मोठा ठोकळा किती वेळा कापावा, नुसतं किती वेळा कापावा लिहा. प्रश्नचिन्ह द्या. लिहिलं का? हो.
हो हा हो आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. बाजू समान असताना ठोकळा किती वेळा कापावा? यावेळेस सूत्र काय देता तुम्ही? ते सूत्र मला सांगा अगोदर. 3 कंसात n वजा 1. अगदी बरोबर. 3 कंसात हा अगदी बरोबर. 3 कंसात n वजा 1. आता मी थोडं कॅल्क्युलेशन करतोय हिरव्या पेनानं. ते फक्त ऑब्झर्वेशन करा. बघा आता 3 न 8 गुणा, चला 3 न 1 n ला गुणलं काय येणार? 3n. पुन्हा मधलं चिन्ह वजा. पुन्हा ह्या 3 जसं n ला गुणलं का नाही तसं 3 न कुणाला गुणायचं आता? 1 ला गुणायचं. हे कळलं का काय केलं मी? 3 न अगोदर n ला गुणलं आणि पुन्हा 3 न त्या कंसातील दुसरं पद 1 ला गुणलं आणि दोघांच्या मध्ये वजा चिन्ह दिलं. समजलं का? 3n वजा 3 कसं आलं? हो सर. हा आता मला सांगा 3n म्हणजे मी असं लिहू शकतो का रे? n ची 3 वेळा बेरीज असं लिहू शकतो का मी? बघ 3 वेळा बेरीज केली म्हणून 3n आणि राहिलेलं त्याच्या पुढे येतो वजा 3. आता मी काय करणार आहे बघा, n पण त्या घनाची बाजू आहे. ही n सुद्धा घनाची बाजू आहे आणि ही n सुद्धा घनाची बाजू आहे. मी पहिल्या n ला स्मॉल l येतो. लांबीला पण ए अक्षर मानले ना. दुसऱ्या n ला आपण रुंदीचं बी अक्षर वापरूया आणि तिसऱ्या n ला उंचीचं सी अक्षर मानूया. म्हणजे पहिल्या n च्या ठिकाणी मी ए ठेवणार, दुसऱ्या n च्या ठिकाणी काय ठेवणार? बी. तिसऱ्या n च्या ठिकाणी काय ठेवणार? सी. आणि शेवटी काय? वजा 3. आता मला सांगा तुम्ही काय लिहिताय रे? सगळं लिहिताय का फक्त हे सूत्र लिहिताय शेवटचं? सगळं. हा सगळं लिहा आणि शेवटचं जे मी लिहिलंय का नाही त्याला असा राऊंड करा, राऊंड. चला लिहा. स्क्रीनवर जेवढं दिसतंय तेवढं व्यवस्थित स्वच्छ हस्ताक्षरामध्ये लिहा. झाल्यावर सांगा झालं म्हणून. सर झालं सर. झालं झालं सर. का? झालं सर. हा. झालं आता सर. बघा सूत्र कुठलं लक्षात ठेवणार तुम्ही? सूत्र कुठलं लक्षात ठेवणार तुम्ही? ए अधिक बी अधिक सी अधिक बी अधिक सी अधिक वजा 3. हा. आता बघा कुठल्या प्रश्नासाठी ते सूत्र वापरणार आहे रे आपण? 3 बाजू समान नसताना ठोकळा किती वेळा कापावा? या प्रश्नाचं हे काय आहे? उत्तर आहे. आता मग मला तुम्ही सांगा, ह्या वरच्या आकृतीत ए ची किंमत किती घेऊ रे? ए म्हणजे लांबी, मोजा की 1 2 3 4 आणि 5. लांबी किती आली? 5. बी म्हणजे रुंदी, मोजा रुंदी 1 2 3 आणि 4. रुंदी आली 4. आणि सी म्हणजे उंची, उंची मोजा चला 1 2 आणि 3. लांबी किती? 5. रुंदी 4 आणि उंची किती? 3. आता मला सांगा बाजू समान नसताना ठोकळा किती वेळा कापावा? याचं सूत्र काय रे? ए अधिक सी वजा 3. ए प्लस बी प्लस सी प्लस सी मायनस 2. आता या सूत्रामध्ये आपण काय करूया? किमती भरूया. सांगा ए ची किंमत किती भरू? 5. बी ची किती भरू? 4. 4 सी ची किती भरू? 3. अधिक 3 आणि शेवटी वजा 3. वजा आता ह्या तिघांच्या अगोदर बेरीज करा चला. 5 आणि 4 9 आणि 9 आणि 3 किती?
12 12 आणि 12तून पुन्हा 12 3 काय करायचं वजा वजा कर. 9 किती आलं 9 9 9 आता मला सांगा मगाशी तुम्ही ऑब्झर्वेशन करून पण उत्तर काढलं होतं ना किती वेळा कापावा मी सांगितलं बघा 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 मग मलाच सांगा तुम्ही ऑब्झर्वेशन सोपं जातंय का सूत्रानं सोपं जातंय तुम्हाला सूत्राने सूत्र सूत्रानं पण सूत्र पाठ असायला हवीत पण सूत्र काय असायला हवीत पाठ हॅलो 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 आवाज येतोय का हॅलो सर हो सर हो सर हॅलो हा ओके 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 हा आता बघा तुमचा माईक बंद ठेवा आता मी फक्त बोलेन हा बघा माझा प्रश्न असा आहे बाजू समान नसताना इथं लांबी रुंदी आणि उंची ही वेगळी आहे त्यामुळे हा प्रकार आहे बाजू समान नसताना आता मग काय झाला ठोकळा किती वेळा कापावा आता या दोन आकडा लहान किती घन तयार होतील लहान किती घन तयार होतील प्रश्नचिन्ह द्या लहान किती घन तयार होतील झालं का हो हो सर हा लहान किती घन तयार होतील हा आता बाजू समान असताना लहान घनाकृती ठोकळ काढण्याचं सूत्र सांगा काय होतं होतं का यन घन हा हा यनचा घन होतं आता मला सांगा यनचा घन म्हणजे यनचा किती वेळा गुणाकार रे 3 वेळा 3 वेळा अगदी बरोबर मग आता हे तर काय करायचं पहिल्या यनचं गाव ए ठेवायचं दुसऱ्या यनचं गाव काय ठेवायचं बी आणि तिसऱ्या यनच्या ठिकाणी काय ठेवायचं सी काय सूत्र झालं मग फायनल लिहा खाली सूत्र लिहा ए गुणिले बी गुणिले सी लहान घनाकृती ठोकळे काढणे याचं सूत्र ए गुणिले बी गुणिले सी ह्याला गोल करा राऊंड करा झालं का लिहून हो 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 सर हा आता मला हो सांगा सर या एची किंमत किती आहे रे एची 1 2 3 4 5 लांबी किती आहे 5 5 आता सांगा रुंदी किती आहे रुंदी 1 2 3 आणि 4 रुंदी 4 आहे आणि सी मध्ये उंची किती आहे बघा 1 2 आणि 3 3 आता या तीन किमती बराबर सूत्रामध्ये ए च्या जागेवर 5 ठेवा बी च्या जागेवर 4 ठेवा आणि सी च्या जागेवर 3 ठेवा आणि करा ह्या तीन संख्यांचा गुणाकार 5 × 20 आणि 20 × 60 मग मगाशी आपलं ठोकळ किती आलत रे मगाशी बघा की मगाशी किती आलत 60 चाललेलं वर 20 60 आणि 20 गुणिले 3 केलं तर आपण बघा 60 झालत हा मग मला सांगा ऑब्झर्वेशन सोपं का सूत्रावरनं सोपं वाटतंय तुम्हाला सूत्र सूत्र ठीक आहे आता 3 आकडा लिहा पुढे 3 लिहा 3 पृष्ठभाग रंगीत असणारे ठोकळे किती 3 पृष्ठभाग रंगीत असणारे ठोकळे किती याचं उत्तर किती आहे 8 8 तुम्ही लिहून घ्या बोलण्याच्या नादात लिहायचं राहून जाईल
तीन पृष्ठभाग रंगीत असणारे ठोकळे किती? याचं उत्तर 8. याचं उत्तर किती? 8. ओके, त्याला काही कॅल्क्युलेशन नाही. आता पुढचा चौथा प्रश्न लिहा. दोन पृष्ठभाग रंगीत असणारे ठोकळे किती? 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 झालं का लिहून? हो सर. हो. हो हा. सर. आता हो, मला सर. सांगा, याच्या अगोदरचं कालचं सूत्र सांगा रे. दोन पृष्ठभाग रंगीत असणारे ठोकळे काढण्याचं सूत्र कालचं सांगा अगोदर मला. n वजा 2. 12 कंसात n वजा 2. हा, ओके. आता मी ह्यात काय करतोय बघा, हे तुम्हाला कोणही सांगणार नाही, तुमच्या शाळेतले शिक्षक सुद्धा सांगणार नाहीत सूत्र कसं तयार करायचं. त्यामुळे व्यवस्थित सर्वांनी काय करा, समजून घ्या. आता 12 न मी n ला गुणलं, किती आला रे गुणाकार? 12n. 12n. मधलं चिन्ह वजा, 12n. पुन्हा 12 न 2 ला गुणलं, 12 दोन्ही 24. हा, आता बघा मी काय करतोय, इथं 12n आहे का नाही, त्याचं मला 3 समान भाग करायचे. सांगा एक भाग काय येईल रे? 3 समान भाग करायचे 12n च. 4n ना, आणि दुसरा भाग सुद्धा 4n, आणि तिसरा भाग सुद्धा 4n. बघा 4 आणि 4 8, आणि 8 आणि 4 12, म्हणजे 12n च पुढे आपण काय केली, 4n अधिक 4n अधिक 4n, आणि त्या पुढे काय आहे, वजा 24. आता ह्या चारही पदातून आपण 4 कॉमन घेतलं तर कंसात काय राहील सांगा? इथलं n राहणार, ह्या 4n मधलं फक्त n राहणार, पुन्हा तिसऱ्या पदातनं पण n राहणार, आणि शेवटी 24 ला 4 न भागल्यावर किती येणार? 6 येणार. आता मी फक्त काय करणार आहे, शेवटच्या स्टेप बघा. पहिल्या n चं गाव a ठेवणार, दुसऱ्या n चं गाव काय ठेवणार? b, तिसऱ्या n चं गाव काय ठेवणार? c, आणि शेवटी वजा 6. सांगा फायनलचं सूत्र सांगा काय तयार झालं? फायनलचं सूत्र त्याला राऊंड करा. 4 कंसात a अधिक b अधिक c वजा 6. हा, लिहून घ्या सर्वांनी हे सूत्र. दोन बाजू किंवा दोन पृष्ठभाग रंगीत असणारे ठोकळे किती? दोन पृष्ठभाग रंगीत असणारे ठोकळे किती? या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी सूत्र काय वापरलं? 4 कंसात a अधिक b अधिक c वजा 6. a अधिक b अधिक c वजा 6. लिहिलं का? हो सर. हा, सांगा मला सूत्र आताच सूत्र सांगा ना. 4 4 कंसात वजा 6. अगदी बरोबर. आता मला सांगा a ची किंमत आपण काय घेतली होती मगाशी? 1 2 3 4 5. a ची 5 घेतली होती ना. 5. b ची काय घेतली होती? 1 2 3 आणि 4. 4. 4. आणि c ची काय घेतली होती? 1 2 आणि 3. 3. आता या किमतीवरच्या सूत्रामध्ये मी ठेवतो, आपलं उत्तर बघू येईल. a च्या जागेवर 5 ठेवा, b च्या जागेवर 4 ठेवा, c च्या जागेवर 3 ठेवा, आणि शेवटी 6 मायनस करा. अगोदर कंसातली बेरीज करा. 5 आणि 4 9,
9 आणि 3 किती 12 आणि 12तून 6 वजा करा 6 आणि मग 4 आणि 6चा गुणाकार किती होणार 24. 24. हे कशाचं उत्तर आलं रे 24. 2 पृष्ठभाग रंगीत असणारे ठोकळे किती स्क्रीन दिसत नाही. रंगीत असणारे ठोकळे किती स्क्रीन दिसते का रे तुम्हाला हो सर. स्क्रीन दिसते का हो सर. हो सर. हा कोणतरी कोणतरी म्हटलं स्क्रीन दिसत नाही म्हणून विचारलं तुम्हाला. हा आता पुढचा माझा प्रश्न बघा. मला वाटतंय 1 2 3 4 आणि 5वा प्रश्न असेल हा. तिथे लिहून घ्या सर्वांनी. एक पृष्ठभाग रंगीत असणारे ठोकळे किती 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 प्रश्नचिन्ह द्या. ओके. आता बाजू समान असताना एक बाजू किंवा एक पृष्ठभाग रंगीत असणारे ठोकळे काढण्याचं सूत्र आपलं पाठ आहे 6 कंसात n-2 कंसाचा घन. बघा आता हे समजून घ्या सगळ्यांनी बरं का. हा भाग बऱ्याच जणांना समजत नाही. आता मी काय करतोय पहा. आता हे जे 6 आहे n-2 चा घन म्हणजे n-2 चा पण 3 वेळा गुणाकार लिहितो n-2 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 आणि इथं जे 6 आहे इथं 2 गुणिले 3 असं लिहावं लागेल. ह्याचं विभाजन कसं केलं होतं बघा समजून घेऊया अगोदर. हे 6 आहे असं लिहिलं मी. इथे लिहिलं n-2 इथे लिहिलं n-2 घन आहे म्हणल्यावर 3 वेळा गुणाकार लिहूया. अजून एकदा n-2 n-2 3 वेळा कंस लिहिला. नाही असं नको थोडासा आपण बदल करूया. आता मी काय करतो थोडा वेळ ही स्क्रीनच घालवतो आणि व्हाईट बोर्ड घेतो. तर एक पृष्ठभाग रंगीत असताना घन नाही वर्ग आहे. एक पृष्ठभाग रंगीत असताना हा बरोबर आहे. बघा एक पृष्ठभाग रंगीत असणारा सूत्र काय आहे 6 कंसात n-2 कंसाचा वर्ग हे सूत्र आहे. थोडा वेळ तुमचा माईक चालू करतो फक्त कोणी बोलू नका. आता ह्याची मी फोड कशी करतोय बाळांनो. इथं 6 म्हणजे इथं मी 2 घेतो समान याचा 3 भाग करायचा. मग प्रत्येकाचा सगुणक 2 घेतो म्हणजे 2 कंसात n-2 चा वर्ग पुन्हा अधिक 2 कंसात n-2 कंसाचा वर्ग अधिक 2 कंसात n-2 कंसाचा वर्ग. लिहिलं बरोबर आहे का बघा फोड. हो सर. फोड केली हो का हो सर. 2 कंसात n-2 चा वर्ग 2 कंसात n-2 चा वर्ग आणि 2 कंसात n-2 चा वर्ग 2 2 2 अशी 2 ची 3 वेळा बेरीज केल्यावर 6 येते अशी फोड करायची.
आता बघा n वजा 2 चा वर्ग म्हणजे काय रे? हा n वजा 2 किती वेळा लिहायचा कंस? वर्ग म्हटल्यावर 2 वेळा लिहायचा. तशीच दुसऱ्याचं n वजा 2 चा वर्ग म्हटल्यावर n वजा 2 हा कंस किती वेळा लिहायचा? 2 वेळा लिहायचा. तसं तिसरं n वजा 2 चा वर्ग म्हटल्यावर n वजा 2 कंस किती वेळा लिहायचा? 2 वेळा. आता काय करूया, ह्या तिघांमधून 2 कॉमन काढूया. 2 काय काढूया? कॉमन काढूया. म्हणजे आता काय राहणार? पहिल्या कंसात n वजा 2 आणि दुसऱ्या कंसात n वजा 2 राहणार. प्लस आता इथं बघा, इथं पण पहिल्या कंसात n वजा 2, दुसऱ्या कंसात n वजा 2 आणि तिसऱ्यांदा सुद्धा पहिल्या कंसात n वजा 2 आणि तिसऱ्या कंसात n वजा 2 आणि मग इथं चौकटी कंस पूर्ण. आता इथपर्यंतचा भाग लिहिला का तुम्ही? लिहून घ्या. हा भाग लिहून घ्या, नंतर पुढचा भाग आपण लिहूया. सुवाच्य हस्ताक्षरामध्ये लिहा सर्वांनी. झालं? झालं सर. आता वरचं मी इरेज करतो, थोडं मला लिहिण्यासाठी जागा मिळावी म्हणून. आता बघा, मी काय करणार आहे, हिथं n आहे बघा आणि हिथं n आहे, हिथं n आहे, हिथं n आहे आणि हिथं n आहे, हिथं n आहे. म्हणजे एकंदरीत किती वेळा n आहे रे इथं? 6 वेळा. आता n चं गाव आपण ABC ठेवणार आहे. मग काय करूया, पहिल्या n चं गाव A ठेवायचं. पहिल्या n चं गाव काय ठेवायचं? A. दुसऱ्या n चं गाव B. तिसऱ्या n चं गाव C. चौथ्या पुन्हा A, पुन्हा B किंवा पुन्हा C, किंवा असं करूया, पहिलं AB ठेवूया, पुन्हा BC ठेवूया आणि तिसऱ्यांदा CA ठेवूया. म्हणजे इथं A ठेवूया, इथं B ठेवूया, इथं B ठेवूया, इथं C ठेवूया, इथं C ठेवूया आणि इथं A ठेवूया. सांगा सूत्र काय झालं फायनलचं बघा बरं. चला, पहिला कंस काय येणार? 2 चौकटी कंसामध्ये साधा कंस सांगा, A वजा 2 आणि त्याच्या पुढे काय? B वजा 2 प्लस, आता इथं बघा B -2 C -2 लिहा. पहिल्या कंसात B वजा 2 आणि दुसऱ्या कंसामध्ये C वजा 2. आता तिसरा कंस बघा, C वजा 2 आणि A वजा 2 आहे, अधिक पहिल्या कंसामध्ये C वजा 2 आणि पुढच्या कंसामध्ये A वजा 2. बघा, हे फायनलचं सूत्र तयार झालं आपलं. आता खालचा भाग मी इरेज करतो. सूत्र एकदा वाचा. सूत्र ह्याचं मोठं आहे. एक पृष्ठभाग रंगीत असणारे ठोकळे काढण्यासाठी थोडं व्यापक स्वरूपाचं हे सूत्र आहे, विस्तारित स्वरूपामध्ये आहे. हा सांगा, वाचा. 2 कंसात A वजा 2 B वजा 2 अधिक B वजा 2 C वजा 2 अधिक C वजा 2 A वजा 2. ए वजा 2. आता मगाच्या आकृती सांगा, मगाच्या आकृतीत एक किंमत किती घेतली होती आपण? 5. B ची किती घेतली होती? 4. 4. 4. C ची किती घेतली होती? 3. 3. आता या किमती वरच्या सूत्रात भरायच्या. आता मी डायरेक्ट करतो. A चे गाव 5 भरा, मग 5तून 2 गेले किती राहिलं? 3. 3. B च्या गावावर 4 भरा, 4तून 2 गेलं
दोन. दोन. पुन्हा ह्या बी च्या जागेवर पुन्हा 4 भरा. 4 वजा 2 2. दोन. दोन. सी च्या जागेवर 3 भरा. 3 वजा 2 1. एक. एक. पुन्हा सी वजा 2. सी च्या जागेवर 3 भरा. 3 वजा 2 एक. एक. आणि याच्या जागेवर 5 भरा. 5 वजा 2 3. तीन. 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 आता इथे एक गुणाकार करूया. ह्या दोघांचा गुणाकार किती? 6. सहा. सहा. या दोघांचा गुणाकार किती? 2. तीन. दोन. आणि ह्या दोघांचा गुणाकार किती? 3. तीन. 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 कंसातली बेरीज करा. कंसातील बेरीज 11. 6 आणि 2 8. 11. 8 आणि 3 11. 11. 11. आणि 11 आणि 2 चा गुणाकार किती? 22. 22. बघा मगाशी ऑब्झर्वेशन आपण काढलं होतं त्यावेळेस पण उत्तर 22 आलं होतं 22. आणि आता सूत्रावरनं काढलं तरी उत्तर किती आलं? 22 आलं. 22. मग आता मला सांगा ऑब्झर्वेशन सोपं का सूत्रावरनं सोपं वाटतं तुम्हाला हे? सूत्रावरून सोपं. सूत्र पाठ होतं बरं का. आता तुम्ही पहिल्यांदा जर अभ्यासात असेल का नाही तर तुम्हाला थोडं अवघड वाटेल. पण सूत्र पाठ करा, काय अडचण येणार नाही. आता पुन्हा तीच आकृती मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो. माईक बंद ठेव. माईक बंद केल्याबद्दल धन्यवाद. हा, ज्यावेळेस तुम्हाला काय विचारायचे त्यावेळेस फक्त माईक चालू करायचा, अन्यथा माईक सर्वांनी बंदच ठेवायचा. हा, आता आपला कितवा प्रश्न राहिला रे? 1 झाला, 2 3 4 5 झाले ना? 6वा लिहा. 6वा लिहा. रंगहीन ठोकळे किती? रंगहीन ठोकळे किती? काय लिहिलं? रंगहीन ठोकळे किती? हा, बरोबर. रंगहीन म्हणजे एकही पृष्ठभाग रंगीत नाही असं लहान लहान ठोकळं काढायचं. आता मला सांगा याच्या अगोदरचं सूत्र सांगा रे. घनाची बाजू समान असताना रंगहीन ठोकळं काढण्याचं सूत्र काय होतं? n-2 चा घन. n-2 चा हा. घन. आता मला सांगा घन म्हणजे किती वेळा गुणाकार असतो रे? 3 वेळा. हा, n-2 मग मी 3 वेळा. n-2 हा ब्रॅकेट मी 3 टाइम्स लिहितो पा. 3 वेळा. a-2 b-2 आणि c-2. हा, अगदी बरोबर. आता पहिल्या यांच्या गाव ए टाकायचं, दुसऱ्या यांच्या गावावर इथं बी टाकायचं आणि तिसऱ्या यांच्या गावावर सी टाकायचं. लिहा सूत्र मग. a-2 दुसरा ब्रॅकेट b-2 आणि तिसरा ब्रॅकेट c-2. a-2 b-2 आणि लास्ट c-2. झालं का लिहून? हो सर. हा, आता आपण एकदा सगळ्या सूत्राची उजळणी पाहूया. बघू किती जणांची सूत्र पाठ होत आहेत. आता कशी तयार झाली हे पण मी तुम्हाला सांगितलंय. हा, सांगा पहिला प्रश्न काय आपला? ठोकळा किती वेळा कापावा? सांगा सूत्र त्याचं. 3 a प्लस बी प्लस सी मायनस टी. आता दुसरा प्रश्न, लहान घनाकृती किती ठोकळे तयार होतील? लहान ठोकळे काढण्याचं सूत्र काय रे? बरोबर. ए गुणिले बी गुणिले सी. त्यानंतर 3 पृष्ठभाग रंगीत असणारे ठोकळे किती? 8. 8. चौथं 2 पृष्ठभाग रंगीत असणारे ठोकळे किती? 2 पृष्ठभाग रंगीत असणारे ठोकळे 4.
3 वजा 7 ए अधिक बी अधिक सी अधिक 6 प्रकार 6 ए अधिक 6 4 कंसात ए अधिक बी अधिक सी वजा 6. पुन्हा एक बाजू रंगीत असणारे ठोकळे किती? 2 कंस ए 2 कंसात a वजा 2 बी वजा 2 b वजा 2 अधिक b वजा 2 बी वजा 2 c वजा 2 अधिक c वजा 2 व a बी वजा वजा 2. 2 पुन्हा सी वजा 2 आणि शेवटी अधिक सी सी वजा वजा 2 2 आणि a वजा ए वजा 2 a वजा आता काय होतंय माहितीये का मुलांचं? हे लक्षात ठेवा, इथं 8 आहे, इथं 4 आहे, इथं किती आहे 2, म्हणजे 8च्या निम 4 आणि इथं 4च्या निम किती 2. 8च्या निम 4 4च्या निम 2 हे सहगुणक लक्षात ठेवा. पुन्हा इथं एक 6 वजा करायचे लक्षात ठेवा. पुन्हा इथं वर एक 3 वजा करायचे हे लक्षात ठेवा. हे सरावानं होऊन जातं. आणि शेवट सूत्र रंगहीन ठोकळं कसं करायचं? रंगहीन ठोकळं पहिल्या कंसात ए वजा 2 a वजा 2 दुसऱ्या कंसात b वजा 2 b वजा 2 दुसऱ्या कंसाला सी वजा 2 कंसात c वजा 2. हा, अशा पद्धतीनं घनाची बाजू समान नसताना ठोकळा किती वेळा कापावा? लहान किती ठोकळे तयार होतील? 3 पृष्ठभाग रंगीत असणारे ठोकळे काढणे, 2 पृष्ठभाग रंगीत असणारे ठोकळे काढणे, 1 पृष्ठभाग रंगीत असणारे ठोकळे काढणे. आणि आर्यन माईक बंद कर रे, तुझा आर्यनचा माईक कायम चालू असतो. आर्यन कोण आहे? आर्यन हा, ओके. मी बोलत असताना सर्वांचा माईक बंद पाहिजे, म्हणजे सर्वांना स्पष्ट आवाज जाईल. बघा, आजच्या तासामध्ये सूत्र फार महत्वाचे आहे. सूत्र जर पाठ नसतील तर तुम्ही पुढे कायच करू शकत नाही. आता मला वाटते 7:52 झालेले आहेत. घ्यायचा का पुढचा प्रश्न? का बस करायचं सांगा? घ्या सर. घ्या सर एक बरं, प्रश्न. आपण एक 10 मिनिटं घेऊया. आपण फक्त आपलं टायमिंग 7 ते 8 आपण ठेवले. एक प्रश्न फक्त घेऊया. आणि सूत्र तुम्ही जी लिहिली आता वहीवर आता बघा, तुम्हाला प्रश्न दिसतोय 2013-14 या वर्षी एनएमच्या परीक्षेत आलेला घनाकृती ठोकळ्यावर आलेला हा प्रश्न आहे. चला, प्रश्न मी वाचतो. सर्वप्रथम, आकृतीत दर्शवल्याप्रमाणे 5 सेमी लांबी, 4 सेमी रुंदी व 3 सेमी उंची या आकाराच्या ठोकळ्याला एकाच रंगाने रंगवलेले आहे. त्याला प्रत्येक 1 सेंटीमीटर वर कापले तर पुढील प्रश्नांची उत्तरे निवडून योग्य पर्याय निवडा. आता प्रश्न 89 आहे. 2 पृष्ठभाग रंगीत आहेत अशा ठोकळ्यांची संख्या किती? मगाशी काढलं होतं आपण. सांगा. 2 पृष्ठभाग रंगीत आहेत. 24 किती? 24. बर, तुमचं 24 उत्तर बरोबर आहे का मी चेक करतो. आता ऑब्झर्वेशन न पण आपल्याला उत्तर येते, परंतु मी सूत्राचा उपयोग करतो. आता 2 पृष्ठभाग रंगीत असणारे ठोकळे काढायचे आहेत, म्हणजे सूत्र लक्षात आलं पाहिजे. 4 कंसामध्ये a प्लस बी प्लस सी मायनस 6 हे सूत्र आहे. पहा, हे सूत्र तुम्हाला आठवायला पाहिजे. 4 कंसात a अधिक बी अधिक सी वजा 6. आता या आकृतीमध्ये a ची किंमत किती रे? a म्हणजे लांबी बघा, 1 2 3 4 आणि 5. a ची किंमत 5 आहे. आता b म्हणजे रुंदी बघा. रुंदी बघा, तुम्हाला आता आकृती लहान असल्यामुळे कळत नसेल तरी 4 आहे बघा रुंदी. आणि c म्हणजे उंची मोजा. उंची 3 आहे. मग आता या सूत्रामध्ये a च्या जागेवर 5 भरा, b च्या जागेवर 4 भरा आणि c च्या जागेवर 3 भरा. चला, a च्या जागेवर मी 5 भरतो, b च्या जागेवर 4 भरतो
सी च्या जागेवर 3 भरतो आणि त्या सगळ्या बेरजेतून 6 वजा करतो. आता कंसातील ह्या तिघांची बेरीज मी पहिल्यांदा करतो. 5 आणि 4 9 आणि 9 आणि 3 12 आणि 12तून 6 वजा केल्यावर 6 आलं आणि त्या 6ला बाहेरच्या 4 न गुणलं 6 चोक 24 म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 3. समजलं का सर्वांना? हो हो. हा सर. ओके. आता माझा दुसरा प्रश्न तुमच्यासाठी. एकच पृष्ठभाग रंगीत आहे अशा ठोकळ्यांची संख्या किती? एकच पृष्ठभाग रंगीत. 22 22 22 अगदी बरोबर. अगदी बरोबर. पण याच्यासाठी सूत्र थोडं मोठं आहे बरं का. सूत्र बघा, आठवते का तुम्हाला? 2 कंसात असं होतं बघा. a वजा 2 b वजा 2 प्लस b वजा 2 c वजा 2 प्लस c वजा 2 आणि a वजा 2 हे सूत्र आहे. आता मगाशी मी सांगितलं a च्या जागेवर किती भरणार तुम्ही? 5. b च्या जागेवर किती भरणार? 4 आणि c च्या जागेवर किती भरणार? 3. आता सांगा a अगोदर 2 घेतो बाहेर. a वजा 2 म्हणजे किती? a ची किंमत 5. 5तून 2 गेलं 3. b वजा 2 b च्या जागेवर 4 भरायचं, मग 4तून 2 गेलं 2. पुन्हा b वजा 2 4 वजा 2 2. पुन्हा c वजा 2 c च्या जागेवर 3 भरायचं, 3 वजा 2 1. पुन्हा c वजा 2 3 वजा 2 1 आणि a वजा 2 a च्या जागेवर 5 5 वजा 2 किती? 3. आता मला सांगा इथं 3 दुनी 6, इथं 2 1 2 आणि इथं 3 1 3. आता इथं कंसातील जर तुम्ही बेरीज केली तर किती ते बघा. 6 आणि 2 8 आणि 8 आणि 3 11 आणि 11 आणि 2 चा गुणाकार किती? 11 दुनी 22. समजलं ना सगळ्यांना? 22 कसं आलं ते? हो सर. हो सर. हो सर. हो सर. हा ओके. आता शेवटचा आपला प्रश्न आहे पहा. एकही पृष्ठभाग रंगीत नाही अशा ठोकळ्यांची संख्या किती आहे? एकही पृष्ठभाग रंगीत नाही अशा ठोकळ्यांची बघा, मगाशी आपण एक सूत्र पाहिलंय रंगहीन ठोकळे काढण्याचं. सूत्र काय होतं? पहिल्या कंसामध्ये a वजा 2, दुसऱ्या कंसामध्ये b वजा 2 आणि तिसऱ्या कंसामध्ये c वजा 2. मगाशी तुम्हाला सांगितलं a म्हणजे लांबी 5, b म्हणजे रुंदी किती? 4 आणि c म्हणजे उंची किती? 3. आता या किमती भरूया आपण या सूत्रामध्ये. a च्या जागेवर किती भरायचे तर 5, b च्या जागेवर किती भरायचं? 4 आणि c च्या जागेवर 3. मग 5तून 2 गेलं 3, 4तून 2 गेलं 2 आणि 3तून 2 गेलं 1. 3 दुनी 6 आणि 6 1 6. 6 म्हणजे पर्याय क्रमांक किती आले? याचं उत्तर 3. समजलं का सर्वांना? हो हा. मग आता तास संपल्यानंतर तुम्ही काय करायचं? सर्वांनी कालची 6 सूत्र आणि आजची 6 सूत्र अशी 6 आणि 6 12 सूत्र पाठ करायची. आणि आता तास संपल्या तुम्ही काय करणार? तुम्ही आता आपला तास झाल्यापासून 1 तासामध्ये जे जे तुमच्या वहीमध्ये लिहिलं त्याचा फोटो काढून पाठवायचा. आणि काय होते माहितीये का फोटो काढताना? समजा आर्यानं फोटो एक पाठवला की लगेच दुसऱ्या स्वराचा फोटो येतोय, त्यानंतर लगेच एखाद्या मुलाचा येतोय. त्यामुळे लागोपाठ येत नाहीत. नाही तर थोडा वेळ काय करा, मला वैयक्तिक तुम्ही पाठवू शकता आणि ग्रुपवर पण पाठवू शकता. तर बघूया कसं होते. काय असेल ते पाठवा. एका पानावर बसले का सगळं तुमचं? नसेल बसलं का पानावर? नाही सर. किती पेजेस भरले तुमचे? सर तुमच्या नंबरवर पाठवू का? 2. हा माझ्यावर पण पाठवा, वैयक्तिक पण पाठवा आणि ग्रुपवर पण पाठवा. आणि दुसरं
आज आपण नागरिकशास्त्राची कितवी चाचणी सोडवली रे? दुसरी. तिसरी. तुम्ही टेस्ट सोडवल्यानंतर मार्काचा स्क्रीनशॉट मला पाठवलाय का सगळ्यांनी? आणि जर सोडवले नसेल तर सोडवा. तुम्ही रोज एकच प्रकरण सेल्फ स्टडीनं अभ्यासायचंय. तुम्हाला सांगतो तुमचं अख्खं इतिहासचं पुस्तक झालं असेल. मला सांग असं कोण आहे? सर मी त्याच्या 14चे 14 प्रकरणाच्या टेस्ट सोडवल्या. मला नाव सांगा तुमच्यापैकी. सोडवले का सगळे त्याच्या टेस्ट? आता आपण नागरिकशास्त्राला सुरुवात केली. नागरिकशास्त्र झालं की पुन्हा आपण भूगोलाची घेणार आहे. भूगोल झालं की विज्ञानच्या घेणार आणि विज्ञान झाल्यावर शेवटी गणित घेणार आहे. असं आपलं 2 महिन्यामध्ये सगळ्या टेस्ट सोडून होतील सेल्फ स्टडीनं. ज्यांनी सोडवलं नाही त्यांनी सोडवा. ठीक आहे, बस करूया. ओके, बाय. बाय सर. बाय सर. बाय सर. बाय.